म्हापे शिळफाटा रोड. तर माझा शिफ्ट टायमिंग ही ऑलमोस्ट 4:30 PM टू 2 AM. ठीक आहे, 2 दिन मी गेलोच नाही. आणि माझा मित्र बटोबेस तो ड्रायव्हरच्या बाजूला बसला होता. प्रत्येक वेळेला मीच बसलो असायचो. तिथेच राईट मारला आणि सर्व्हिस रोडला गाडी टाकली. त्या मुली पण झोपल्या, तो मुलगा पण झोपलाय. ड्रायव्हर आपला गाडी चालवते वगैरे. टर्न मारला. त्या टर्न मारल्यानं थोडंसं बोलतात ना, आपल्याला जाणवतं की आता टर्न घेतलाय वगैरे. तर तो मुलगा माझा मित्र तो थोडा झोपेतच होता. तो असा जस्ट झोपून होता, जस्ट उठला. लेफ्टने त्याच्याच बरोबर काळा कुट्ट माणूस त्याच्याबरोबर पळतोय. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. आता मी सांगेन, ह्या 2 गोष्टी आहेत अशा, ह्या माझ्या आधीच्या ऑफिसमध्ये झाल्या. एक चमत्कार बोलू शकतो. जसं मी आता म्हणालो की बाबा स्वामींवर माझी इच्छा आहे, साईबाबांवर माझी खूप इच्छा असते, श्रद्धा आहे माझी. ठीक आहे, ते एक आहे. आणि दुसरं जे आहे, जी चमत्काराची गोष्ट आहे ती मी लास्टला सांगेन. आता जी सेकंड लास्ट अशी ती 2 दिवस, म्हणजे मी 2 दिवस नव्हतो आणि माझ्याच कॅबमधला मित्र आहे तो. म्हणजे आमचं एकच रुटीन, जाताना पण कॅबमध्ये तोच ड्रायव्हर, तेच 4 जण आम्ही, पिकअप पण, येताना पण तेच जण. हे असं आमचं ग्रुप ऑफिसचा. एकाच लोकेशनचे असल्या कारणामुळे ड्रायव्हर पण चेंज नसायचा. ड्रायव्हर पण सेम, कधी तो पुढे बसणार, कधी मी मागे बसणार, ती मुलगी साईडला बसणार. हेच आमचं एक सागर संगीत असायचं. ओके, 2 दिवस मी गेलो नाही, मी एकटाच गेलो नाही वगैरे. तोच ड्रायव्हर, तो पुढे बसला मुलगा माझा मित्र. ठीक आहे, या 2घी जणी मस्तपैकी मागे बसल्या. आता काय टेन्शन नाही, एक जण नाही तर आरामात. ओके फाईन. आणि मे बी तुम्ही म्हापे शिळफाटा रोड कधी त्या याने ट्रॅव्हल केले का मला माहीत नाही. बिकॉज मी नवी मुंबईला जॉबला होतो गेली 10 वर्ष. तर माझा शिफ्ट टायमिंग ही ऑलमोस्ट 4:30 PM टू 2 AM. कॅब वगैरे लागता 2:30, निघता 2:30, घरी पोचता 3:30, 4. हे माझं रुटीन मंडे टू फ्रायडे. चलो ठीक आहे, 2 दिन मी गेलोच नाही. आणि माझा मित्र बटोबेस तो ड्रायव्हरच्या बाजूला बसला होता. प्रत्येक वेळेला मीच बसलो असायचो. आणि तो बसला होता, त्या 2घी जणी बाहेर. आणि आमच्या इथे असा रोड आहे, म्हापे क्रॉस केल्यानंतर, ठीक आहे, शिळफाट्याला जाण्यासाठी एक छोटासा सर्व्हिस रोड दिलाय. त्याच्या आजूबाजूला फक्त आणि फक्त झाडी झुडपी, जंगल म्हणू शकतात. बस पूर्ण रान आणि मधूनच एकच असा रोड आहे. ठीक आहे, तिथे मोठ्या व्हेकल चालत नाही. 4 व्हीलर चालतात पण नॉट बिग. ठीक आहे, म्हणजे जर का टर्निंग पण असा बेकार आहे की विचारू नका. जर का चुकला तर ऍक्सिडेंट होईल. पण ज्याला माहिती आहे तो बरोबर साईडला गाडी नेईल, दुसरी गाडी येईल, ती बाजूला पास होईल असं. किंवा तिथून राईट न मारता पुढे जाऊन मोठा हायवे क्रॉस करून वळसा घाला आणि तुम्ही मेन रोडला लागा. तर लोक जनरली काय करतात, एवढा वळसा कोणी घालत नाही. तो जो सर्व्हिस रोड आहे, ठीक आहे, तो सर्व्हिस रोड हार्डली मी तुला सांगतो 1 मिनिटाचा आहे, 1 ते 1.5 मिनिटाचा आहे. तो क्रॉस म्हणजे डोंगर पोखरून तो डोंगर पोखरलाय आणि तो आणि मेन सर्व्हिस रोडला तो अटॅच केलेला, एक मोठा आणि एक मधून असं सीन आहे. तर मग हा तो जुना रोड आहे आधीपासून. तो बटोबेस नाईट शिफ्ट केल्यानंतर आम्हाला गाडीतच आम्ही झोपून जातो. मग बरोबर ड्रायव्हर आम्हाला घर आल्या उठवतो. आणि तो झोपलाय, म्हापे क्रॉस झालाय, मिलियन बिझनेस पार्क तो एरिया वगैरे क्रॉस झालाय. तिथून पुढे सगळं असं डोंगरच आहे, सगळा अंधारच असतो. तो झाला. बटोबेस तिथेच राईट मारला आणि सर्व्हिस रोडला गाडी टाकली. त्या मुली पण झोपल्या, तो मुलगा पण झोपलाय. ड्रायव्हर आपला गाडी चालवते वगैरे. टर्न मारला. त्या टर्न मारल्यानं थोडंसं बोलतात ना, आपल्याला जाणवतं की आता टर्न घेतलाय वगैरे. तर तो मुलगा माझा मित्र तो थोडा झोपेतच होता. तो असा जस्ट झोपून होता, जस्ट उठला. लेफ्टने त्याच्याच बरोबर काळा कुट्ट माणूस त्याच्याबरोबर पळतोय लेफ्ट साइडने. आणि तो त्याच्याकडे बघतोय. अंकल ये देखो ना क्या है, गाड़ीच्या अंकल ये देखो ना क्या है. तो सांगतोय किधर है, अरे उमेश क्या देख रहा है, कुछ नहीं अंकल ये देखो ना आपके साथ भाग रहा है देखो ना. आणि तो त्या ड्रायव्हरच्या साईडला सरकतोय. मग तो एवढा घाबरला. अंकल ये देखो ना क्या है, ये देखो ना अंदर आ रहा है, ये देखो ना.
आणि तो त्याच्याबरोबरच पळतोय आणि तो लिटरली त्याच्याकडे बघून पळतोय. काय स्पीड? आता त्या सर्व्हिस रोडची स्पीड असेल साधारणतः 40. बिकॉज का सर मी आधी सांगितलं कसं की ना समोरून मग गाडी येऊ शकते आणि दिसत नाही ती. हॉर्न मारला तर समोरचा हा बाबा समोरून गाडी येते. एक सावळी पळतेल. एक काळी कुट्ट सावळी त्याच्या स्पीडने चांगली अशी बारीकशी आणि त्याच्याकडे बघते आणि पळते. एवढंच फक्त तो बघतोय आणि त्याला असं वाटतं ती आतमध्ये अंकल देखो ना काय अंकल देखो ना काय अरे किधर अरे उमेश कुछ नाही ठीक आहे. आणि बरोबर 1 मिनिट झाला त्यांनी तो सर्व्हिस रोड सोडला. ठीक आहे गाया आणि मेन रोडला लागले ते लोक. लिटरली पुढे जाऊन पूर्ण चौक आहे. एक जातो मुंब्रा, राईट मारला तर पनवेल, पुढे स्ट्रेट गेला तो डोंबिवली. असा तो चौक आहे. त्या चौकात लिटरली जे हनुमानाचं मंदिर आहे तिथे त्यांनी गाडी थांबवली. क्या हो? अंकल वो अपने साथी था वगैरे आपने देखा ना? अरे रमेश नहीं देखा यार. अरे नहीं अपने साथी था वगैरे. आणि नंतर मग बट्टोबेस त्या मुलाला विचारलं भाई तू पक्का दे आणि मी झूठ क्यों बोलूंगा. पण असे इन्सिडेंट्स दुसऱ्या लोकांबरोबर पण झालेत त्या रोडला. असं कोणतरी माणूस पळतय किंवा कोणतरी आता कसं दिसतंय. आहे आता तो पूर्ण डोंगर हा तोडलाय आणि मध्ये रोड तयार केलाय. साहजिकच आहे, कोणा ना कोणाचा तर मृत्यू होतोच आणि हे मोठे कन्स्ट्रक्शन होतात, एवढे सगळे टॉवर्स बांधतात. ठीक आहे, नरबळी हा दिला जातो, नरबळी दिला जातो. तसे ती जागा शांत नाही होत, काही नाही काहीतरी असतं. मे बी तो कामगार असेल किंवा काय वगैरे आणि ते बरोबर यालाच का दिसावं तो आणि तो बघतोय त्याच्याकडे, तो त्याच्याकडे बघतोय. म्हणजे ती काय नजर असेल त्या दोघांची. ऑलमोस्ट 1 मिनिट. जसं मी आधी सांगितलं की बाबा तो सर्व्हिस रोड क्रॉस करायला मला 1 मिनिट लागतो. 1 मिनिटात मी मेन रोडला टच होतोय. म्हणजे तिथून जसं त्याने राईट टर्न मारला म्हणजे याला जाग आली. राईट टर्न मारला याला जाग आली, गाडी पुढे पुढे चालायला लागली आणि ती जी काय आकृती असेल किंवा जे काय ते स्पीड असेल हे त्याच्याकडे बघते आणि तो त्याच्याकडे बघतोय. पण तो ड्रायव्हर बोलतोय ये क्या ऐसा क्यों कर रहा है तू? क्या दिख रहा है तेरे को? अरे अंकल देखो ना क्या बार बार मेरे को ही देख रहा है, अपने साथ भाग रहा है. लिटरली काळी कुट्ट सावली होती. आणि आता तिथेच त्याच एरियामध्ये मे बी तुम्ही न्यूज पण ऐकली असेल, तिथे एक गणपतीचं मंदिर आहे. त्या गणपतीच्या मंदिरामध्ये आता एक हार्डली 6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. तिथे एक महिला पूजा करायला गेली आणि तिकडच्या पुजारीने तिच्यावर अत्याचार केला. रिसेंटली खबर आहे 6-7 महिन्यापूर्वीची. तोच एरा, तोच, तेच ठिकाण, तेच सगळं. आणि तिला तिथेच मारून टाकलं. मारून टाकलं ना तिला.